सर्वांना शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. दोन शूरवीर उठला, हालेलुया. गोत्रासाठी उठला, हालेलुया. खडे मशाली रणशिंगे, हालेलुया. 300 सैनिक. विजय विजय, प्रभूच्या सेनेचा विजय. विजयी येशू तोचे विजयी होणार. तलवार चालविणे, हालेलुया. पळाने प्रार्थना करणे, हालेलुया. विजनाने घेतली तलवार, हालेलुया. वचनांची तलवार. विजय विजय, प्रभूच्या सेनेचा विजय. विजयी येशू तोची विजयी होणार. आजच्या मननाकरिता देवाचे वचन होशे अध्याय 2 14 ते 20 ही वचने. होशे अध्याय 2 14 ते 20 ही वचने. यास्तव मी तिला मोह घालून वनात आणील, तिच्या मनाला धीर येईल असे बोलेन. तेथून मी तिचे द्राक्षीचे मळे तिला देईन, आशेचे द्वार व्हावे म्हणून मी तिला अखोर खिंड देईन. ती आपल्या तारुण्याच्या दिवसाप्रमाणे, ती मिसर देशातून निघून आली त्या दिवसाप्रमाणे माझे बोलणे त्या ठिकाणी ऐकेल. परमेश्वर म्हणतो, त्या ठिकाणी असे होईल की तू मला इशी माझा पती म्हणशील. यापुढे कधी मला बआली माझा धनी म्हणणार नाहीस, कारण मी तिच्या मुखातून बआल मूर्तीची नावे काढून टाकीन. यापुढे तिला त्यांच्या नावाची आठवण उरणार नाही. त्या दिवशी इस्रायेलाकरिता मी वनपशु, आकाशातील पक्षी व भूमीवर रांगणारे जीव याबरोबर करार करीन. देशातून धनुष्य, तलवार व युद्ध ही मोडून टाकीन व ते सुखासमाधानाने राहतील असे मी करीन. मी तुला सर्व काळची आपली वाग्दत्त असे करीन. धर्माने व न्यायाने व ममतेने व दयेने मी तुला आपली वाग्दत्त असे करीन. मी तुला निष्ठापूर्वक वाग्दत्त करीन व तू परमेश्वराला ओळखशील. प्रभू परमेश्वर या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपण सर्वांना या काळच्या समय सुप्रभात. प्रभूचं वचन आम्ही आज पाहतोय होशेच्या पुस्तकामध्ये. होशेला परमेश्वर आज्ञा करीतो की तू लग्न कर, आणि ती लग्नासाठी असलेली स्त्री जी आहे ती वेगळ्या स्वरूपाची आहे, तरी पण तिचं चरित्र न पाहता तिला जवळ करतो, तिच्यावर प्रेम करण्यास सांगतो आणि तिला जवळ करून तिच्याशी लग्न करण्यास तो परमेश्वर होशेला सांगत आहे. आम्ही ह्या ठिकाणी 2 अध्याय आणि त्याचं 14 वचन वाचतो. तो म्हणतोय, यास्तव मी तिला मोह घालून वनात आणीन, तिच्या मनाला धीर येईल असे बोलेन. तो परमेश्वर या ठिकाणी आम्ही पाहतो की तो मोह करत नाही, या मोह तिच्या मनामध्ये घालत नाही, तर तो म्हणतोय की मी तिला प्रेमाने जिंकेल. आजही तो परमेश्वर मला आणि तुम्हाला त्याचे वचन ऐकण्यासाठी, त्याच्या वचनांना पालन करण्यासाठी तो मला आणि तुम्हाला दबाव करत नाही, तो मला आणि तुम्हाला बाध्य करत नाही, तर तो माझ्यावर आणि तुमच्यावर तो सोपवून देतो की मी आणि तुम्ही काय करावं, काय
त्याचं वचन ऐकावं आणि त्याला प्रतिसाद द्यावा. या ठिकाणी तो त्यांना आकर्षित करतो. एक प्रियकर त्याच्या प्रियकराला आकर्षित करतो. लग्नासाठी तिचा हात शोधतो. निश्चितच देव त्याच्या लोकांची त्यांच्या वचनाद्वारे आणि त्याने त्यांना त्यांच्या देशात दिलेल्या अनेकविध आशीर्वादाद्वारे कोमलतेने बोलला. ज्याप्रमाणे त्याने तिला वाळवंटातून नेले आणि सिनाई येथे तिचे लग्न केले, त्याचप्रमाणे देव शेवटच्या दिवसात वाळवंटात आपल्या प्रिय व्यक्तीला भेटेल आणि तिला तिच्या देशात आणि तिच्या गौरवशाली राज्यात घेऊन येईल. परमेश्वर आज तो माझी आणि आपल्या प्रत्येकाची वाट पाहत आहे आणि तो मला आणि तुम्हाला वाळवंटामध्ये, दुःखामध्ये आमचे दिवस असताना तो मला आणि तुम्हाला त्या दुःखात ठेवू इच्छित नाही, तर तो मला आणि तुम्हाला त्या पापाच्या दरीतून, पापाच्या खाईमधून काढून तो एका चांगल्या स्थळावर, चांगल्या स्थानावर आणू इच्छितो, ज्याला आम्ही स्वर्ग म्हणतो. आणि त्या स्वर्गामध्ये जाण्यासाठी एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे ख्रिस्त प्रभू येशू. जेव्हा मी आणि तुम्ही त्या प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो आणि हाक मारतो, तर तो परमेश्वर माझी आणि तुमची प्रार्थना ऐकून तो प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे मला आणि तुम्हाला क्षमा करतो. काय आज आपण विश्वास करता? त्याच्या जवळ या. तो माझी आणि तुमची वाट पाहत आहे. प्रार्थना करूया. पराक्रमी परमेश्वर बाप्पा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो. या सकाळच्या समय प्रभू तुझं वचन आलं, तू आम्हाला बाध्य करीत नाही, तू आम्हाला प्रभूजी होय आपल्या जवळ घेतो आणि आम्हाला प्रभूजी तुझ्या वचनांच्या करवी तू सांगत आहे की जर मी आणि तुम्ही तुझ्या जवळ येऊ तर निश्चितच तू आम्हाला जवळ करतोस, आम्हाला कवटाळून धरतो, आमच्यावर प्रेम करतो आणि आम्हाला प्रेमाने घेऊन चालतो. आज प्रत्येक अंतःकरण जे दुःखी आहे त्यांची तू भेट घे, त्यांच्या मनाला तू स्पर्श कर आणि देवबाप्पा त्यांचे सर्व जे मनातले दुःख आहे ते दूर करून देवबाप्पा एक आनंदाचा, एक आशीर्वादाचा क्षण त्यांच्या जीवनामध्ये येऊ दे आणि त्यांचे जीवन तुझ्या गौरवाला उपयोग करून घे. प्रार्थना येशूच्या नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. क्रूसाचे शिपाई सिद्धवा, हालेलुया. करावया युद्ध, हालेलुया. सर्व दिशा क्षेत्रांना, हालेलुया. जाऊ पाठवू. विजय विजय, प्रभूच्या सेनेचा विजय. विजयी येशू तोची विजयी होणार. जे नीतिमत्वाचे भुकेले व तान्हिले ते धन्य, कारण ते तृप्त होतील. प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1800-2700-333. साठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.